तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे वाईला. ते पण धूम धरणाचं पाणी गेले खाली आणि पूर्णपणे त्यात घरं दिसतात जुनी. ते पहिली माणसं राहत होती तिथं. तर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण चाललो आता वाईला. तर गाडी काढून आता जाऊ. तर हा ब्लॉग मोठा राहणार आहे, म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवतोय आपण. तर चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वाय विथ आदेशमध्ये. आज आपण आपल्या युनिकॉर्न गाडीवर निघालेलो आहे वाई येथील धोम धरणाकडे. सध्या धरणातली पाण्याची पातळी पूर्णपणे खाली गेलेली आहे. अनेक वर्षापूर्वी पाण्याखाली गेलेली घरं, जुन्या आठवणी पुन्हा एकदा दिसू लागल्या. भरपूर वर्षानंतर पाणी खाली गेलंय, त्यामुळे आपण म्हणलं आज बघायला जायचं कसल्याही परिस्थितीत आपण डॅम. पसरणीपासून जरा पुढे आल्यानंतर रस्ता तर एक नंबर होता आणि क्लायमेट तर काय बोलूच नका. इकडेच मला वाटतं सगळ्यात जास्त झाडं आहेत. आपल्या आसगाव पासून कमीत कमी इकडे यायचं म्हणल्यावर 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास आहे. आता रस्त्यामधनं जाताना ही सुंदर अशी गावं आणि निसर्गाचा आनंद घेत मस्तपैकी आरामात जायचं. आता हे बघा किती सुंदर असं जंगल आहे, पण लय क्वालिटी हे दिसते. त्यात अजून आपली खास लाल परी एक नंबर अशी. आता हा व्लॉग बघायचं म्हणलं ना तर निवांत पाहिजे असं. आता थाप्यावनं उडत होता पॅराशूट आणि एक नंबर असा दिसत होता. मग काय गाडी थांबवून निवांत बघितलं पॅराशूट आणि इतका भारी वाटत होता ना, वरती बसणाऱ्याला काय आनंद येत असेल. आणि पूर्णपणे थाप्यावनं पॅराशूट उडत होता आणि महत्वाचं वरती आपल्याला दांडेगर पूर्ण दिसत होता आणि पाचगणी. आता पॅराशूट दाखवला म्हणलं आता जरा एक आपली सेल्फी व्हिडिओ काढावी गाडीवर. आपल्या बरोबर आलेले बबन भाऊंला तिकडचं पूर्णपणे नॉलेज होतं, कारण विषय असा आहे की भाऊंचं लहानपण तिथंच गेलेलं आणि महत्वाचं 10वी पण त्यांची तिकडच झालेली, 11वी 12वी. सुंदर असा प्रवास तुमच्या सोबत अनुभवायची संधी भेटली मला. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर ही व्हिडिओ मी कट करून पण पटापटा उरकली असती, पण मला उरकायची नाही. का माहितीये का? कारण हे जो अनुभव आहे म्हणजे हे ट्रॅव्हलिंगचा, तो तुम्हाला पण भेटायला पाहिजे. टू व्हीलरवर फिरायची मजाच वेगळी आहे. आणि रस्ता बघा ना, एकदम बारीक आणि सुंदर असं रस्तं. झाडं तर एक नंबर अशी पूर्ण जंगलात आल्यागत वाटत होतं मला. आणि त्यानंतर हळूहळू आम्ही का होईना पण पुढे चालत होतो गाडीमुळे. कधी कधी वाटायचं इथनं बिबट्या उडी मारून रस्त्याच्या पलीकडे जायला, पण तसं काय नाही. आणि इतकं भारी वाटत होतं ना, काय बोलूच नका. पूर्ण फिलिंग ढगातच. आता पोहोचलो आपण बलकवडी डॅमच्या जवळ आणि हे पूर्ण पाणी येते ना, हे बलकवडी डॅमचं हे पलीकडे जाते. इथे कृष्णा नदीचं पाणी पूर्णपणे बलकवडी धरणात येतं आणि त्यानंतर येतं आपल्या धूम धरणामध्ये. आता थोडस आपल्याला घाटासारखं फिलिंग होईल, कारण थोडस टर्न आहे तिथं. मला वाटलं रस्त्याला कोणच नाही, फक्त आम्ही एकटच आहे. त्यानंतर आली तिथनं एसटी महामंडळाची. तर आपण पोहोचलो धोम धरणामध्ये. भाऊ पुढे गेल्यानंतर मी हळूहळू आपली गाडी काढली आणि आलो आपण डॅम मध्ये. तर फायनली आपण पोहोचलोय धूम धरणामध्ये, डॅम मध्ये. आणि आता आपण डॅमची इथं पूर्ण शूटिंग काढतोय. तर इथं गाडी आपली लावली आहे युनिकॉर्न आणि भरपूर लांब पल्ला आहे. तर डॅम आहे तिकडं. आपण असंच फिरून 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 गोल 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 इकडं आलोय आणि इथनं खाली उतरलोय. तर लय लांबनं आलोय आपण फिरून. कमीत कमी 40 ते 50 किलोमीटरचा पल्ला आहे. तर एवढ्या लांबनं आलोय. तर खास आपण बघायला इथली गावं हे दिसतात ना, हे ढिगारं, हे पूर्णपणे घरं होती पहिली इथं. ती आता पूर्ण संपलेत आणि त्यांचं थोडेसे काहीतरी अवशेष राहिले तिथं. कौलं दिसतालच तुम्हाला, दगडी आणि कौलं. तर हे अशी ढिगारं आहेत, ती पूर्ण घरं होती पहिली. हे बघा इथं पण आहेत घरं. हे गाव इथं एक आहे, अशी घरं होती. तर ही डॅम मधनं घरं सगळीपणे म्हणजे सगळी घरं बाहेर गेली तर म्हणजे दुसरीकडे जागा दिली आणि इथं डॅम झालं तयार मोठं. डॅमचं नाव धोम धरण. तिथं काय बोलावं आणि काय नाही हे आपल्याला सुचणार नाही लगेच. आणि इथं कौलं पण येतं, इथं दिसतात का? हे बघा इथं घरांची कौलं पण आहेत पूर्ण. हे बघा ही घरांची कौलं आणि हे पूर्ण घर होतं इथं, एक स्ट्रक्चर. भाऊंला सगळं माहिती आहे, बबन भाऊंला पूर्णपणे घरांच्या बद्दल माहिती तर त्यांच्याकडे आपण विचारणार आहे. इथं कौलं आहेत, हे काय घरावरची कौलं पूर्ण. आणि भाऊ दाखवतात आपल्याला काय काय आहे आणि काय काय नाही. हे बघा हे बघा इथं सगळी कौलं इथं आणि फक्त राहिलेत आता दगडीच इथं थोडीशी. आणि इकडं पण बघू शकता दगडी राहिल्यात थोडीशी घराची. तर आता आलो आपण जरा पुढं डॅमच्या म्हणजे जवळ. आणि इथं जरा हे एवढा मोठा ढिगारा दिसतो, मला वाटतं घर किंवा शाळा असू शकते ही.
तर ही पूर्णपणे शाळा आहे आणि इथं पूर्ण दगडीच राहिल्यात. इंग्लिश हायस्कूलची जागा होती ही. इंग्लिश स्कूल आसगाव ही जागा होती पूर्णपणे आणि ती आता फक्त माती राहिली इथं आणि दगडी. सगळ्यांची जुनी आठवण इंग्लिश स्कूल आसगाव. तर आसगावचं मंदिर भैरवनाथ मंदिर भाऊ तिथं माहिती देतात व्हिडिओ कॉलवरनं. आणि इथं हे बघा हे मंदिर आहे पूर्ण मंदिराचा परिसर. तर घराचा पाया आहे पूर्ण हा रचलेला आणि भलं मोठं इथं घर होतं एक. तर तिथं आता घर नाही आहे हे काय. आणि इथं मंदिराची दगडी दिसतात ही पूर्णपणे मंदिराची दगडी आहेत. तर मंदिराची ही दगडी येतं आणि हे बघू शकता तुम्ही इथं एक मंदिर होतं मोठं. हे बघा इथं काहीच राहिलेलं नाही आता. स्ट्रक्चर आहेत मंदिराचे. इथे एक उभं केलेलं आहे दगड. मंदिराच्या परिसरात आहे आपण आता उभं. तर इथं दिसते का ही पूर्ण जी लाईन दिसते ना ही घराची अशी आणि बरेच घरांची अशी लाईनी दिसते तिथं. म्हणजे प्लॉट दिसतात आपल्याला इथं प्रत्येक घरांचे. तसंच बघा इकडं पण दिसतात प्लॉट आपल्याला. जरी ते हे झालं असेल डॅममध्ये गेलं असेल तरी प्लॉट पूर्णपणे व्यवस्थित आहे तसेच आहेत. फक्त घरं काय राहिली नाहीत कारण पाण्यानं पूर्ण दगडांची झीज झाली आहे आणि पूर्णपणे मोठी दगडी होती ती पूर्ण बारकी राहिलेत म्हणजे दगडी. काही दिवसांनी इथं काहीच नसणार आहे. आणि हे बघा इथं प्लॉट आहे म्हणजे इथं प्लॉट दिसतात का हे सगळं एक जणांचं प्लॉट आहे. शेती पण इथं. तर आता आपण विचारूया भाऊंला की इथं प्रत्येक घराची माहिती देतील. आसगाव गावातील बरेच गाव आहेत तिथं पण आपल्याला आसगावचं माहिती आहे तर आपण थोडीशी माहिती घेऊ. तर भाऊ सांगतील. आता आहे आपण आसगाव गावामध्ये जे की 1976 पाण्यामध्ये गेलेलं आहे बरोबर. तर 76च्या पूर्वीची परिस्थिती हे दगड जे दिसत आहेत ही ते काळ भैरवनाथाचं मंदिर होतं. वरच्या बाजूला मागच्या बाजूला न्यू इंग्लिश स्कूल आसगाव होतं. त्याच्या खाली सरळ गेला तुम्ही तर कृष्णा नदीवरचा घाट होता. त्याच्यानंतर मारुतीचं मंदिर आहे, गणगणदेवचं मंदिर आहे. त्याच्यानंतर हे खाली आहे भातकळे. भातकळ्यापासून वरती आपण सरळ आल्यानंतर जगवाप्पाचं घर आहे. जगवाप्पाच्या घरानंतर पलीकडच्या बाजूला वेताळवाडी आहे. वेताळवाडीच्या मधून एक चांदवडीला जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या वरच्या बाजूला श्यामदाचं घर आहे. प्रकाशचं घर आहे. त्याच्या मागे आमचा मोकाशी वाडा आहे. अलीकडच्या बाजूला मंदिराच्या पाठीमागे देवळामागची घरं आहेत जेणेकरून न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे. त्याच्यानंतर मागे गेल्यानंतर मोगिरी आली. मोगिरीच्या पाठीमागे गेल्यानंतर वाडी आली. वाडीच्या शेजारीच एक खडकावर आपली एक व्यायामशाळा होती पूर्वीची. त्या व्यायामशाळेच्या वरच्या बाजूला खापटी तांबट अशी पूर्वी आपण टोकन नावं ठेवलेली होती. आणि सरळ वरती जो पाठीमागे दिसतो आहे तो याचा नवरा नवरीचा डोंगर आहे. त्याच्या खाली आकोशी एक गाव आहे. पलीकडच्या बाजूला आपल्या डाव्या साईडला उजव्या साईडला हे आहे निलाव आहे की जेणेकरून आपली दरवर्षी यात्रेची पालखी जी असायची ते आपल्या गावातून भैरवाच्या मंदिरातून निघायची आणि अशी डोंगरानं त्या याला जायची. कुठे आपल्या आणि तिथून ती परत शिलांगण घेऊन आपल्या भैरवाच्या मंदिरात यायची. अशा प्रकारचे गावची आखणी आहे. हे गाव आपलं 1976 साली इथून हललेलं आहे आणि हे गाव कोरेगाव तालुक्यामध्ये 25% वस्ती आहे. त्याच्यानंतर जरंडेश्वर आसगाव म्हणून आहे सातारा तालुक्यामध्ये, तिथे 75% आहे. चांदवडीमध्ये त्याची 4 घरं आहेत चांदवडी कोरेगावमध्ये
आणि जुन्या ठिकाणी जवळजवळ 7-8 घरं आपली शिल्लक आहेत. ही आपली एकंदरीत ही गावची स्ट्रॅटेजी आहे त्यापूर्वी त्या पुनर्वसन होताना. ते लक्षात घ्या आपण सर्वांनी. हे सर्वांना माहीत असावं की आपलं पुनर्वसित गाव कसं पाण्याखाली गेलं. 1976 साली पाणी अडवलं. 75ला इथे आपलं हायस्कूल होतं. बरोबर. 75ला जुनी यशस्वी आणि यशस्वी 10वी यशस्वी ह्या दोन्ही आपल्या आसगावमध्ये होत्या. न्यू इंग्लिश स्कूल संस्थेचं एक हायस्कूल आपल्या गावामध्ये होतं. इथूनच सर्वजण नोकरी धंद्यासाठी नंतर इरिगेशनला सर्वजण लागलेले आहेत. काही प्रायव्हेट क्षेत्रात नोकरीसाठी गेलेत. असा हा प्रवास प्रत्येकाचा आजपर्यंत चालू आहे. जुनी आठवण ते जुनी आठवण. जुनी आठवण ती जुनी आठवण. हे नैसर्गिक आहे. बरोबर. काय झाडी डोंगर हे नैसर्गिक आहे आपल्याला. धन्यवाद. आज आपण पूर्ण पाण्याखाली आहोत. पूर्ण पाण्याखाली आता. आणि आम्ही आलोय तिकडून त्या डोंगराच्या इथनं आणि कमीत कमी अर्धा किलोमीटर आत आलोय आपण डॅम मध्ये. तर भाऊंनी भरपूर अशी माहिती दिली. पलीकडच्या साईडला चांदवडीचं मंदिर आहे. चांदवडीचं ते हा सफेद. हा सफेद ते दिसतंय का? ते चांदवडी होती. चांदवडीचं मंदिर तिकडं. तर अशी माहिती दिली भाऊंनी पूर्णपणे. अजून काय माहिती असेल तर आपण गोळा करणार आहे. तोपर्यंत बघूया आपण पुढं डॅममध्ये. तर आत्ता जरा डॅममध्ये पाण्यात पाय बुडावतो. एवढ्या लांबनं आलो आणि डॅममध्ये गेलो ना असं होणारच नाही. तर मित्रांनो बघितली का, आपल्याला इतकी सुंदर अशी माहिती भाऊंनी दिली. आणि सगळं भाऊंना इथलं माहीत असल्यामुळं आपण अनुभव माणसांना घेऊन जर आलो इथं तर आपल्याला प्रत्येक गोष्टी अनुभवायला भेटतील. डॅमचं पाणी खाली गेले म्हणल्यावर बकरी पण होती तिथं चरायला. आणि बकऱ्यांना काय खायला भेटत होतं माहित नाही मला, पण बकरी चरत होती. आता हे बघताय ना, हे पूर्णपणे एका कुटुंबाचं घर होतं. आता त्यांना पण माहित नव्हतं की आपण इथनं निघून जाणार आहे. डॅम मुळे प्रगती झालीच, पण काही जणांच्या आठवणी इथंच राहिल्या. जेव्हा जेव्हा इथं पाणी कमी होते ना, तर प्रत्येक जण आपली घरं बघायला, जे जुनी माणसं आहेत ती नक्कीच येतात इकडं. आता यायला तर नक्कीच पाहिजे, कारण आपलं लहानपणच तिथं गेलंय म्हणल्यावर आपलं घर, सगळ्या गोष्टी आठवणी तिथंच आहेत. बोलायचं म्हणलं तर राहिल्या त्या आठवणी आणि गेलं ते दिवस. निसर्ग आणि विकासासाठी काही वेळांना लोकांना मोठा त्याग करायला लागतो, पण ह्या भिंती आणि हे अवशेष अजूनही त्या काळाच्या आठवणी जपून ठेवतात. इथं उभं राहिल्यानंतर मनात एक वेगळीच भावना निर्माण होती. मित्रांनो, हा व्लॉग आपण चॅनल का सुरू केलाय तर काही आपल्या आठवणी कायम राहतील आपल्या ह्या व्लॉग चॅनलवर. हे कोणत्या तरी मंदिराचं दगड असणार आहे किंवा कोणाच्या घराचा. मित्रांनो, हे व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की इथं काही वर्षानंतर आपल्याला दगड किंवा घराचं स्ट्रक्चर पण बघायला भेटणार नाही. पाण्यामुळे काय होतं की पूर्ण दगडांची झीज होते आणि त्यामुळे इथं काही शिल्लक राहणार नाही पुढच्या 10-20 वर्षानंतर. महत्वाचा विषय असा आहे की येणारी जी पिढी आहे त्या सगळ्यांना माहित पाहिजे की आपली पहिली घरं कुठं होती. तर त्यासाठी आपण ही छोटीशी आठवण म्हणून ही व्हिडिओ बनवली आहे. तर आता आपल्याकडे थोडासाच टाइम राहिलाय, तर जरासा आता बसूया डॅमच्या इथं, कारण लय चालून पाय दुखायला लागले. तर डॅमच्या इथं कडेला जरा हवेला गारगार हवा येते. जरा टेकडीवर बसूया. इतकं सुंदर दिसत होता धोम डॅम आणि एक नंबर असा, आणि पूर्ण पुढं थवा बसलेला पक्ष्यांचा. तर महत्वाचं, एकदा वेळ निघून गेली ना की परत वेळ येत नाही. तर पूर्ण आयुष्य तुम्ही जगून घ्या. एका साईडला ऊन पडलेलं तर एका साईडला पूर्ण ढग आलेलं वातावरण आणि एक सुंदर असं क्लायमेट. आता ह्या साईडला बघा पूर्णपणे ढग आहेत आणि पलीकडच्या साईडला ऊन होतं. तर मित्रांनो, आजचा अनुभव खूपच वेगळा होता आणि भावनिक होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच नवीन प्रवासासाठी आणि भन्नाट व्लॉग साठी आपल्या वाईब विथ आदेशला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. थांबा आता थोडासा व्लॉग राहिलाय शेवटचा. आता व्लॉग बनवायला किती कष्ट घ्यायला लागतं ते पण तुम्हाला कळायला पाहिजे थोडस. महत्वाचं पहिलं तर आपण लावला कॅमेरा तिथं, आणि कॅमेरा लावल्यानंतर मी वळवली गाडी वळवल्यानंतर माझा सीन काय होता की थोडं हळूहळू का होईना गाडी घेऊन यायची आणि पुढं निघून जायचं. मग काय गाडी निघून गेली पुढं आणि कॅमेरा राहिला तिथंच. मग आता कॅमेरा तर शिवाय आपण काय पुढच्या व्हिडिओ बनवू शकत नाही. मग परत आलो आणि त्यानंतर उचलला कॅमेरा. आता तुम्ही म्हणाल की व्लॉग तर संपला असेल पूर्ण, तर असं काही नाही, व्लॉग संपला नाही. मी परत एक दुसऱ्या अँगलला कॅमेरा लावला आणि त्यानंतर परत मी गाडी घेऊन गेलो तिथनं. आता तुम्ही म्हणाल हो तर पुढे गेलाय निघून कॅमेरा राहील, तर असं काही नाही. कॅमेरा राहिला तर आपली रेकॉर्डिंग पण राहील आणि महत्वाचं आपला पूर्ण स्टोर झालेलं व्लॉग.
तर आलो आणि परत उचलला आपला नेहमीप्रमाणे कॅमेरा. तर तिथनं पुढे आलो आपण बोरीव गावात. व्लॉग तर तसाही आपला संपलेला, पण विषय असा झाला की मी रस्त्यावरनं जात होतो आणि खाली मला डॅम साईडला गर्दी दिसली. त्यानंतर गाडी वळवली मी इकडं. त्यानंतर इकडं आल्यानंतर बघतोय काय तर भरपूर असं पर्यटक आले होते सुट्टीला. तर परत भेटूया आपण दुसऱ्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.